मिरज प्रभाग क्रमांक 20 मध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पहिल्या वातानुकूलित शाळेच्या इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा माजी कामगार मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून शाळा क्रमांक 7चे अत्याधुनिक रूपांतर करण्यात आले असून महानगरपालिका क्षेत्रातील सर्वात पहिली वातानुकूलित शाळा उभारण्याचा पराक्रम थोरात यांनी साधला आहे। या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रोजेक्टरयुक्त डिजिटल वर्ग, चित्रकला कक्ष, संगीत कक्ष, योग कक्ष तसेच आकर्षक खेळाचे मैदान यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। आधुनिक व तंत्रज्ञाना आधारित शिक्षण प्रणालीचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी ही इमारत उभारण्यात आली आहे। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमास नितेश कांबळे, पैलवान मलगोंडा पाटील, संगीता थोरात, रामेश्वरी थोरात, ज्योती कांबळे, नीना देसाई, प्रतीक्षा सोनवणे यांच्यासह पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अत्याधुनिक शाळेमुळे प्रभाग 20 तसेच मिरज भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवे बळ मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। आज सांगली मिरज महानगरपालिका कुपवाड या क्षेत्रामध्ये शाळा नंबर 7 सेमी इंग्लिश मीडियम स्कूल त्यासाठी घरासाठी मी आलो। खूप वेळा मी ह्या शाळेत आलो, सांगितलं की 2012 साली 2 फूट राहिला म्हणून शाळा बंद पडली, जीर्ण झाली। पण आमचे नगरसेवक योगेंद्र थोरातजी यांनी पाठपुरावा केला, त्यामध्ये रस उठला, माझा पाठपुरावा केला, शासनाचे पैसे, नगरपालिकेचे पैसे आणि माझ्या फंडातून काही पैसे वापरून आज दिव्य भव्य अशी शाळा इथं उभा राहिलेली आपल्याला दिसते। आज या शाळेमध्ये खालचा फ्लोअर होता, त्यावेळी उद्घाटन आलो तुम्ही, भारताचा तिरंगा झेंडा फडकवला त्या दिवशी मी उद्घाटन आलो, मुलांना व्यायामासाठी ग्राउंड होतं त्या उद्घाटनात मी आलो होतो। आणि आज दुसऱ्या माळ्याचं जे एअर कंडिशन शाळा तिने तयार केलेली आहे, प्रोजेक्ट तयार केलेला आहे, मुलांना सुखसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, त्याच्या उद्घाटनासाठी मी आलेलो आहे। त्याच्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट तिने केलेली आहे की संगीत स्कूल म्हणून तिने ओपन ग्राउंडवरती झाडामध्ये संगीत स्कूल एक उभा केलं, सुंदर जागा आहे आणि त्या जागेमध्ये संगीत मुलांना शिकण्यासाठी, पालकांना शिकण्यासाठी हे संगीत सगळ्यांना ओपन ठेवलेलं आहे। कोणीही संगीत तिथं शिकणं यावं यासाठी नामांकित टीचर आणि अनुभवी टीचर तिथं ठेवलेले आहेत, त्यामुळे त्याचाही उपयोग होईल। मला वाटतं हे महाराष्ट्रामध्ये ही पहिली शाळा नगरपालिका क्षेत्रातली, महानगरपालिका क्षेत्रातली ही पहिली शाळा असेल की ती एअर कंडिशन शाळा झाली, सगळ्या सुविधांना उपलब्ध अशी शाळा इथे तयार झाली। मलाही अभिमान वाटतो, माझ्या मतदारसंघात अशी सुंदर अशी शाळा होते, मी खारीचा वाटा इथं दिला असेल, पण प्रशासनानं, शासनानं आणि योगेंद्र थोरातनं त्यांच्या सर्व सहकार्याने ही शाळा उभा करण्याचा अतुकाट प्रयत्न केला आणि भव्य दिव्य जशी आमची ग्रामीण भागामध्ये मॉडर्न स्कूल उभा राहिल्या तशी ही शाळा मॉडर्न स्कूलसारखी अशी भव्य दिव्य इमारत घेऊन डवलांचं ते जवळ 400-450 मुलं इथं शिक्षण घेत आहेत। सगळ्या प्रांतातील सगळ्या जाती धर्माची मुलं इथं शिक्षण घेत आहेत, त्यामुळं सगळ्या जाती धर्माचा विचार करून हे शिक्षण इथं त्यांना देण्याची व्यवस्था इथं थोरातनी केली, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करेन। अशीच वाटचाल तुमची पुढे चालू ठेवा आणि हा जनतेची सेवा करा एवढी त्यांना विनंती करतो। सहकार्य सगळ्यांनी जनतेनं आणि सगळ्या पालकांनी सगळ्यांनीच सहकार्य करायचं आहे। चांगल्या व्यक्तीला चांगलंच म्हणायला पाहिजे, काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे गेलं पाहिजे, जात पात प्राण धर्म कुठेही मजा आला नाही पाहिजे। जो आपलं काम करतो, आपली सेवा करतो, त्याच्या मागे हात ठामपणे उभं राहिलं पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगरसेवक म्हणून निवडून येऊन 7.5 वर्ष झाली। 7.5 वर्षात माझ्या हातून जी मिरजमध्ये सेवा घडली, 7.5 वर्षापूर्वी 2018ला प्रभाग 20 कसा होता, साठेनगर कसं होतं, बौद्ध वसाहत कसं होतं, राजा वस्ती कशी होती, कृष्णा घाट कसा होता, गावठाण परिसर कसा होता, विस्तारित भाग कसा होता, हे जर नागरिकांनी तेव्हाचा विचार केला आणि आजचा विचार केला तर जमीन आसमानचा फरक आहे। रस्ते झाले, गटारी झाले, बौद्ध विहार झाले, मंदिरं झाली, रस्ते झाले, लायब्ररी झाले, शाळा झाल्या सगळ्या। पण मला माझं या 7.5 वर्षातलं आवडतं काम म्हणलात तर ही 6 नंबर वार्डात काही लोकांमुळं बंद पडलेली शाळा ही मी 2012ला बंद पडलेली शाळा 2022ला या विस्तारित भागात सुरू केली आणि आज आपण इथं पाहताय 405 गोरगरिबांची मुलं। वार्ड बघितला नाही,
जातपात बघितली नाही. महापालिकेच्या या शाळेत सगळ्या मुलांना समान शिक्षण दिलं जातं, सगळ्यात चांगलं दिलं जातं. आज खूप चांगलं शिक्षण, संगीत वर्ग, योगा वर्ग, स्विमिंग टँक, तिरंगा झेंडा, प्रोजेक्टर रूमवरनं नवीन नवीन माहिती जगात कळणार आहे. आज इथली लॅब एअर कंडिशन होते, सगळे रूम एअर कंडिशन होते. मुलांना जॅपनीज पद्धतीचं शिक्षण कसं चांगल्या प्रकारे देता येईल याचा माझा प्रयास आहे. पिढी घडवणारी लोक आपली प्रतिनिधी असावेत. पिढी खराब करणारी लोकांपासून नागरिकांना थोडं लांब राहिलं पाहिजे. 7.5 वर्षात तुम्हाला कधीही न दिसणारी लोक आज तुमच्या दारादारापर्यंत येतील, पॉम्पलेट देतील, तुम्हाला आमिष देतील. पण मला इथं का उभं राहायचं आहे तर माझ्या या शाळा असतील, हॉस्पिटलं असतील, या सुखसोयी असतील, लोकांना मी जे उपलब्ध करून दिल्यात त्याची ओळ मला पुढं न्यायच्या. कुठला रस्ता कुठपर्यंत आणला आहे, कुठली शाळा, अजून काय फॅसिलिटी पाहिजेत, हे सगळं माझ्या डोक्यात आहे. आज बऱ्यापैकी वार्ड मागणी मुक्त झाला आहे. मात्र बरेच लोक या वार्डात उभं राहायचं म्हणत आहेत. त्यांचं स्वागत आहे, लोकशाही आहे. आज मी पण येऊन उभारलो होतो, मला इथल्या लोकांनी प्रेम दिलं आणि त्यावेळेला मी नौका असताना, काम नसताना मला लोकांनी 7 मतांनी निवडून दिलं. आज मला नक्कीच मला गॅरंटी आहे की आज सगळे प्रकारची लोक माझ्याबरोबर आहेत. मी काम करताना कधी कुणाची जात, धर्म, पक्ष बघितलं नाही. तसं लोकांनाही माझी विनंती आहे की काम बघून आपण मतदान करा. आणि माझी हे जे व्यवस्था आहे सगळी, आज खायच्या अवस्थेत पाणी नव्हतं, पाणी आलं आहे. बऱ्याच ठिकाणी असेल, नायकोडी कॉलनी असेल, मिलजी बामणी रोड असेल, बऱ्याच खतीब मोहल्ला असेल, आज कुठंच एकही काम राहिलेलं नाही. प्रत्येक नगरसेवकाला 10 वर्ष संधी मिळाली होती, कुणाला 30 वर्ष मिळाली होती. त्याच वेळेला तुम्ही विकास करायचा होता, तुम्ही तो केला नाही. आणि आज तुम्ही सगळे एकत्र येऊन विकासाच्या गप्पा मारताय. आज तुम्हाला विकास करायचा नाही, फक्त योगेंद्र थोरातला पाडायचं आहे. योगेंद्र थोरातला का पाडायचं आहे की तो लोकांना चांगलं वाईट हे समजावून सांगायला लागला आहे. मुलं शिकली तर त्यांना चांगलं वाईट कळणार आहे. तुम्हाला हाताखाली काम करायला कोण काळ्या धंद्यांना मिळणार नाही. त्यामुळं तुम्ही ह्या शाळा कशा बंद पडतील, योगेंद्र थोरात कसा पडेल, यासाठी तुम्ही एकत्र येतात. तुम्ही यासाठी एकत्र नाही येता, माझ्या खांद्याला खांदा लावा, आपण आपला वार्ड चांगला करू. अशाच सेवा आपल्याकडनं उपलब्ध होण्यासाठी सर्वांनी माझ्या पाठीमागं राहावं अशी मी प्रभाग 20 मधल्या सर्वांना विनंती करत आहे. आणि मी माझे 2 शब्द थांबतो.